नमस्कार, मी नंदिनी। तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे। तर हा माझा पहिलाच लॉंग व्हिडिओ आहे, पहिला व्लॉग आहे आणि आज आहे दीपमावस्या। तर सर्वप्रथम दीपमावस्येच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा। आणि दीपमावस्या हे सण आमच्याकडे ज्योती या नावाने साजरा केला जातो। तर आणि माझ्या गावाकडे किंवा मी कशी हा सण साजरा करते तर ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। तर ज्योती म्हणजे काय, आमच्याकडे दीपमावस्येला ज्योती का बरं म्हणतात, कारण ज्योतीची पूजा केली जाते आज। तर ज्योती म्हणजे काय, नेमकं ज्योती म्हणजे काय राहते ते तुम्हाला दाखवते आधी। तर आजच्या दिवशी सकाळी सकाळी एक काकाजी येतात सोनं आणि मग ज्योती वगैरे लावून झाल्यानंतर आपण त्यांना शिदा द्यावा लागतो। तर शिद्यामध्ये तुरीची डाळ, पुन्हा तांदूळ आणि तिखट द्यावं लागतो। कोणी कोणी कांदा पण देतात, मी पण दिला आज पहिल्यांदा कांदा। तर तेव्हा व्लॉग शूट करेन असा विचार होता, ते जेव्हा येतात तेव्हा ज्योतीला म्हणजे तुम्हाला दाखवायसाठी कशी लावतात, काय पद्धत आहे, पण तेवढं काही सुचलं नाही आणि लक्षात राहिलंच नाही त्याच्यामुळे। तर पण तुम्हाला दाखवते मी त्यांनी कशा प्रकारे ज्योती लावली आहे। पाऊस सुरू आहे बारीक बारीक। तर इथे बघा माझा स्वयंपाक झाला आहे। उडदाची डाळ वाटून ठेवली होती आणि सुकवड्यांसाठी डाळ भिजू टाकली होती, ती पण धुवून घेतली आहे। तर बघा पूजेला सुरुवात केली आहे आणि श्रावण बाळाची अशी प्रतिमा काढून घेतली आहे। म्हणजे श्रावण बाळाची पण पूजा केली जाते आज आमच्याकडे। तर अशी म्हणजे असं पेनाने काढून घेतल्या। ते पहिलेचे लोक सारवून अशी शेणाने भिंतीवर करायची, पण आता काही जमत नाही म्हणून पेपरवर काढून घेतलं। आणि ते अक्षदा, फुलं, पुन्हा दीपमावस्याची पण पूजा करायची, त्याच्यामुळे दिवे पण काढून घेतले आहे कणकीचे। आणि ते देवपूजेच्यासाठी खण। हेलो कर, हेलो हेलो। ही आहे मोठ्या कुलदेवतांची पूजा, म्हणजे मोठी पूजा। आणि आता छोटी पूजा मांडायची आहे। तर 5 विळ्यांच्या पानावरती मांडली जाते ही मोठी पूजा आणि 4 कोंट्यावरती 4 दिवे ठेवले जाते। आणि आता छोटी पूजा मांडून राहिल्या, म्हणजे छोट्या कुलदेवतांची पूजा। आणि कसा वाटला हा व्लॉग हे नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये।